महाराजांच्या प्रतिमेचं पूजन सन्मान्य अध्यक्ष आणि सर्व सन्मान्य अतिथी यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे. जोरदार टाळ्या. एकदा जोरात घोषणा द्यायची. श्री संत सेवालाल महाराज की, श्री संत सेवालाल महाराज की. ज्यांच्याविषयी 2-3 शब्द मी सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. आज संत सेवालाल महाराज यांची जयंती आहे. यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1739 रोजी आंध्र प्रदेश राज्यात त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भीमानायक आणि आईचे नाव धर्मी माता होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजसेवा, सत्य, अहिंसा आणि मानवतेच्या मार्गावर घालवले. त्या काळात समाजात अज्ञान आहे. आज 15 फेब्रुवारी संत सेवालाल महाराज यांची जयंती. या जयंतीला उपस्थित असलेले शाळेचे सर्व शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, आज आपण येथे संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरा करण्यासाठी एकत्रित आलेलो आहोत. संत सेवालाल महाराज यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1739 रोजी आंध्र प्रदेश या राज्यात झाला. ज्या महान संतांनी समाजाला अंधश्रद्धेतून बाहेर काढले, शिक्षणाची ज्योत पेटवली, संघटनाची ताकद दिली. सेवालाल महाराज हे केवळ बंजारा समाजाचे आधारस्थ दैवत नाहीत. ते कोणत्याही एका जाती, धर्माचे किंवा प्रदेशाचे नसून ते संपूर्ण मानवतेचे संत आहेत. सेवालाल महाराज म्हणजे सत्य, जय, करुणा, विवेक आणि त्यांनाच नंतर आपण देव मानायला लागतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय की जी चांगली काम करणारी व्यक्ती होती प्राचीन काळापासून, त्याच देव असतात, दुसऱ्या नसतात. जी चांगली व्यक्तीच देव आहे असा देव कोणी पाहिला नाही. आपण व्यक्तीच्या स्वरूपामध्ये देव पाहतो आणि पुन्हा पुन्हा जशी गरज पडेल काळाने तसे अशा चांगल्या लोकांचा जन्म होत असतो. जसं म्हटलेलं यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मनसृजाम्यहम्. जेव्हा जेव्हा अनैतिकता, अराजकता ही या पृथ्वी तलावर माजत असते, प्रबोधनाची गरज असते, त्यावेळेस असे साधू संतांच्या किंवा थोर पुरुषांच्या रूपानं देव जन्माला येत असतो. म्हणजे देवरूपी ही माणसं असतात. असे श्री संत सेवालाल महाराज यांच्याविषयी या चिमुकल्या विद्यार्थिनींना आपलं मनोगत व सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करतो. आजच्या या संत सेवालाल महाराज जयंतीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रशालेचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक आदरणीय डोंगरे सर, प्रशालेचे पर्यवेक्षक आदरणीय जायभाई सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख आदरणीय खेत्रे सर, राठोड सर, सगळे सर, मुसेदादा, खेडकर सर, शिडी जाधव सर, दत्तुराणी मॅडम, माझे सर्वच ज्येष्ठ शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, आज तुम्ही पहिल्यांदा या ठिकाणी मुसे सरांच्या तोंडून गुजराती बंजारा या भाषेमध्ये या ठिकाणी त्यांचा आपण या ठिकाणी वक्तव्य त्या ठिकाणी ऐकलेलं आहे. संत सेवालाल महाराजांचे विचार त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या समोर या ठिकाणी मांडलेले आहेत. संत सेवालाल महाराज एक क्रांतिकारी संत म्हणून या ठिकाणी गणले गेलेले आहेत. खरं जर पाहिलं तर महाराष्ट्र हा या ठिकाणी संत जनांची भूमी आहे असं या ठिकाणी गणलं जातं. या भारतामध्ये महाराष्ट्र हे जे राज्य आहे हे राज्य या ठिकाणी संस्कारित राज्य म्हणून या ठिकाणी गणलं जातं. कारण या महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेलेले आहेत आणि या संतांनी समस्त या ठिकाणी समाज बांधवांना, मानव जातीला या ठिकाणी शिकवण दिलेली आहे. म्हणून या ठिकाणी महाराष्ट्र या ठिकाणी ही संतांची भूमी म्हणून गणली जाते आणि त्यातीलच एक शूरवीर क्रांतिकारी म्हणून संत सेवालाल महाराज सुद्धा 17व्या शतकामध्ये या ठिकाणी होऊन गेलेले आहेत. 18व्या शतकामध्ये संत सेवालाल महाराज यांच्या ठिकाणी कार्यगणना आपण जर केली तर अगदी सुरुवातीला दक्षिण भारताकडून या ठिकाणी भ्रमण करत संपूर्ण भारतभर या ठिकाणी फिरून
समस्त मानव जातीला या ठिकाणी चांगले विचार या ठिकाणी दिलेले आहेत. एक सुजलाम सुफलाम अशा प्रकारच्या ठिकाणी संपूर्ण मानव जात या ठिकाणी गुन्ह्या गोविंदाने राहिलं पाहिजे. ज्या काही जुन्या चाली रीती रूढी परंपरा आहेत याला फाटा दिला गेला पाहिजे. आणि म्हणून आता ज्या ठिकाणी संत राष्ट्रीय संत श्री सेवालाल महाराज यांच्या चरणी लीन होतो, नतमस्तक होतो. आजच्या या जयंती कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय डोंगरे सर, प्रमुख अतिथी आपल्याकडे पाहुणे आलेले आदरणीय प्राध्यापक जोगदंड सर, पर्यवेक्षक जायभाई सर, खेत्रे सर, ज्यांनी बंजारा बोलीभाषेतून भाषण केलं असे आमचे मुसळे दादा, सर्व माझे ज्येष्ठ सहकारी